नमस्कार, एबीपी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। तिरुपती बालाजीचा प्रसाद लाडूमध्ये चरबीचा वापर केल्याचा आरोप। प्रसाद लाडूमध्ये वीप आणि माशाचा ऑइल वापरल्याचा आरोप केला आहे। नॅशनल डेअरी रिपोर्टच्या तपासणीतही धक्कादायक खुलासा समोर आल्याचे दिसून येत आहे। प्रसाद लाडूमध्ये चरबीचा वापर होत असल्याचा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी वर गंभीर आरोप। सुधीर दास महाराज यांनी रेड्डीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। बालाजी मंदिराच्या प्रसादामध्ये जनावरांची चरबी ही मिळून अशुद्ध प्रसाद हा तिरुपती देवाला दाखवण्यात येत होता आणि यामध्ये जगनमोहन रेड्डी माजी मुख्यमंत्री यांचा हात होता। आम्ही तमाम आमच्या हिंदू बांधवांच्या माध्यमातून सगळ्या आखाड्यांच्या माध्यमातून मागणी करतो की जगनमोहन रेड्डी यांच्यावरती तातडीने गुन्हा दाखल करण्यात। तिरुपती बालाजीला गेल्यानंतर भाविकांमध्ये एका गोष्टीची उत्सुकता असते, ते म्हणजेच लाडू रूपी प्रसादाची। जगप्रसिद्ध या लाडूला GI टॅगही मिळालेला आहे, म्हणजे जगभरात असा लाडू कुठे बनत नाही किंवा विकला जात नाही असं त्याला प्रमाणपत्र मिळालेलं आहे। मात्र आता याच लाडूवरून वाद निर्माण झाला आहे। यामध्ये जनावरांची चरबी वापरण्यात आली असल्यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या, शिवाय राजकारणही वेगळंच तापलं आहे। मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी असे सांगितले की तिरुपती देवस्थान अतिशय निकृष्ट दर्जाचा प्रसाद तयार केला जायचा। याबाबत आम्ही याआधीही प्रश्न उपस्थित केले। प्रसादच नव्हे तर अन्नदानम अर्थात हे मंदिरातर्फे होणाऱ्या दानाचा दर्जाही खालावला होता। त्यांनी देवस्थानातील पवित्र घालवले। प्रसाद तयार करण्यासाठी लागणाऱ्या तुपाचा प्राण्याच्या चरबीचा वापर करण्यात आला। आम्ही यात सुधारणा केली। आमचे सरकार आल्यापासून प्रसादासाठी शुद्ध तुपाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे। तसंच मंदिरातर्फे दिल्या जाणाऱ्या अन्नदानाचा दर्जाही आम्ही सुधारला आहे, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले। YSRCP पक्षाने हे आरोप फेटाळले। आता हे प्रकरण कसे उघडीत आले? आंध्र प्रदेशमध्ये किडी सरकारच्या स्थापनेनंतर पत्रकार परिषदेत तिरुमाला तिरुपती देवस्थानाचे कार्यकारी अधिकारी यांनी प्रसादातील भेसळीबाबत सांगितले। प्रसादासाठी तुपाच्या मार्चडींसारखे वनस्पती तूप वापरण्यात आले होते, असे ते म्हणाले होते। तूप वापरणाऱ्या 5 पैकी एका सप्लायरने ही चूक केली होती, असेही त्यांनी सांगितले। त्यानंतर TTD बोर्डाने माजी सदस्यांपैकी एक रामन्ने यांनी चंद्रबाबू नायडूंच्या आरोपांचं समर्थन केलं आणि YSRCP सरकारच्या काळात मंदिरात लाडवांमध्ये प्राण्यांची चरबी वापरण्यात आली होती हे मान्य केले। मुख्यमंत्र्यांचे प्रसादाबाबत केलेले आरोप गंभीर आहेत आणि या आरोपांची TTD कर्मचाऱ्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। तिरुपती देवस्थानातील लाडू TTD मार्गदर्शक सूचनेनुसारच तयार केले जातात। त्यासाठी एक विशेष प्रयोगशाळा देखील आहे, जेथे प्रत्येक घटक तपासल्यानंतरच प्रक्रिया पार पडते आणि हे सर्व केंद्र सरकारच्या देखरेखीत पार पडतो। या सर्वांबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच माहितीसाठी पाहत रहा ABP मराठी न्यूज।